मित्रांनो, भारत आता जगातील अशा एका एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे जिथे पोचण्याचं स्वप्न जगातील मोठे मोठे देश आजही पाहतायत. तामिळनाडूच्या कल्पक्कममध्ये भारताच्या शास्त्रज्ञांनी जे करून दाखवलंय त्याने केवळ वेस्टर्न देशांच्या म्हणजेच अमेरिका आणि युरोपच्या भुवया उंचावल्या नाहीत, तर भारताच्या प्रगतीवर कायम टीका करणाऱ्या चीनला सुद्धा आज भारताचे कौतुक करणं भाग पडलंय. भारताच्या स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टरने क्रिटिकॅलिटी साध्य केली आहे. ही बातमी समोर येताच आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी म्हणजेच IAEAच्या प्रमुखांनी या यशाला जगासाठी एक आदर्श मानलं असून भारताच्या शास्त्रज्ञांच्या जिद्दीला सलाम केला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या प्रत्येक यशाकडे दुर्लक्ष करणारी चीनची सरकारी न्यूज एजन्सी सिन्हुआने यावेळेस भारताच्या या यशाची बातमी आपल्या मुख्य पानावर दिली आहे. सिन्हुआने मान्य केलंय की भारताने आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमात एक अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चीनी मीडियानुसार भारत आता आपल्या 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्रामच्या दुसऱ्या आणि सर्वात आव्हानात्मक टप्प्यात यशस्वीपणे पोचला आहे. हा चीनसाठी एक मोठा इशारा आहे की अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारत आता कुणावरही अवलंबून राहणार नाही. आता सामान्य माणसाला प्रश्न पडतो की हे क्रिटिकॅलिटी साध्य करणे म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती वेळ आहे जेव्हा रिॲक्टरच्या आतली अणुविभाजनाची प्रक्रिया म्हणजेच न्यूक्लिअर फिजन स्वतःच्या जीवावर नियंत्रित पद्धतीने सुरू होते. म्हणजेच आता हा रिॲक्टर वीज तयार करण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. पण या रिॲक्टरचं खरं सामर्थ्य कशात आहे माहीत आहे? हा एक फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे. याचा अर्थ असा की हा रिॲक्टर जेवढं इंधन वापरेल त्यापेक्षा जास्त इंधन तो स्वतःहून तयार करेल. जगात असे रिॲक्टर चालवणं अत्यंत कठीण मानलं जातं आणि भारताने हे तंत्रज्ञान स्वदेशी बनावटीने विकसित करून जगाला धक्का दिला आहे. भारताकडे जगातील थोरियमचा सर्वात मोठा साठा आहे. पण थोरियमचा थेट वापर करून वीज बनवणं शक्य नसतं. त्यासाठी आपल्याला या दुसऱ्या टप्प्यातील फास्ट ब्रीडर रिॲक्टरची गरज होती. हा रिॲक्टर एका पुलासारखं काम करेल जो युरेनियमचा वापर करून थोरियमपासून वीज बनवण्याचा मार्ग मोकळा करेल. एकदा का आपण या तंत्रज्ञानात पूर्णपणे यशस्वी झालो की भारताला भविष्यात कधीही वीज टंचाई भासणार नाही आणि आपल्याला रशिया किंवा अमेरिकेसारख्या देशांकडून महागड युरेनियम आयात करण्याची गरज पडणार नाही. जगातील अणुऊर्जेवर लक्ष ठेवणारे IAEAचे प्रमुख राफेल मारियानो ग्रोसी यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना म्हटलंय की हा प्रकल्प भारताच्या नेट झिरो लक्ष्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी मैलाचा दगड ठरेल. आज जग युद्धाच्या छायेखाली आहे, ऊर्जेचे भाव गगनाला भिडले आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अशा काळात भारताने जगासमोर एक असा मॉडेल सादर केला आहे जो स्वस्थ, सुरक्षित आणि शाश्वत आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी गेली अनेक दशकं लॅबमध्ये राहून जे कष्ट उपसले त्याचं हे फळ आहे. आज आपण रशियानंतर जगातले असे दुसरे देश आहोत ज्यांच्याकडे हा प्रगत रिॲक्टर कार्यान्वित आहे. ही केवळ विज्ञानाची जीत नाही, तर ही भारताच्या वाढत्या जागतिक वर्चस्वाची आणि कूटनीतिक रसूखची जीत आहे. आता भारत केवळ ऊर्जेचा उपभोग घेणारा देश राहिला नसून तो जगाला तंत्रज्ञान शिकवणारा देश बनण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे. कल्पक्कमची ही यशोगाथा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी भारताच्या स्वावलंबनाचं प्रतीक ठरेल. अशाच अचूक आणि टू द पॉइंट बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही कोणतेही अपडेट मिस करणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.